पुणे जिल्हा नियोजन समितीमधून बिबट्याच्या उपाययोजनेसाठी 13 कोटी देण्यात आले। यातून पिंजरे खरेदी तर जवळपास 68 बिबटे जेरबंद झाल्याची माहिती समोर। सांगलीच्या कडेगावमधील देवराष्ट्र येथे एकाच ठिकाणी 4 बिबट्यांचा वावर, बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न तर श्वानामुळे शेतकऱ्याचा जीव वाचला। नगरच्या संगमनेरमध्ये जवळे कडलगत या गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षीय चिमुकल्याचा बळी, चिमुकल्याचे नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त। अखेर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे शासनाचे आदेश। वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील दहेगाव शिवारामध्ये रानडुकरांचा धुमाकूळ तर वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने तूर पिकाचंही मोठं नुकसान। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासह तातडीने नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वांजोळा शिवारामध्ये वन्य प्राण्यांचा हैदोस, वन्य प्राण्यांकडून रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालन्यामध्ये उसाच्या दरवाढीसाठी शेतकऱ्यांच्या जनजागृती बैठका, अंबड, घनसावंगी या तालुक्यातील 20 गावांमध्ये बैठक तर उसाला पहिली उचल 3200 रुपये देण्याची मागणी। येत्या 7 दिवसात दर जाहीर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील सीसीआय केंद्रावरती कापसाची खरेदी सुरू, कापूस खरेदीची मर्यादा वाढवल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा। आतापर्यंत 2500 शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची माहिती। गोंदियामध्ये शासनाच्या धान खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून 6,53,779 क्विंटल धान खरेदी, शेतकऱ्यांची 154 कोटी खरेदींची यावेळेस ही धान खरेदी झाल्याची माहिती। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 350 क्विंटल हळदीची आवक, कांडी हळदीला प्रति क्विंटल 12,350 ते 14,500 रुपयांचा दर। हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। पुण्याच्या चाकण उपबाजारामध्ये कांद्याची आवक घटली, आवक घटल्याने कांद्याच्या दरामध्ये वाढ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। बुलढाणा जिल्हा कृषी विभागाकडून 317 कृषी केंद्रांची तपासणी, त्रुटी आढळल्याने 33 केंद्रांना विक्री बंद करण्याचे आदेश तर 71 विक्रेत्यांना नोटीस जारी। धाराशिवमध्ये आत्महत्या केलेल्या अडत दुकानदाराकडे शेतकऱ्यांचे जवळपास 14 कोटी अडकले, 600 ते 700 शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे पैसे अडकले। शेतकऱ्यांचा धाराशिव मार्केट कमिटी समोर गोंधळ, जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे निवेदन। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील शेळगाव वांगीमध्ये केळी संशोधन केंद्र उभारण्यात यावं, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे मागणी। शिवराजसिंह चौहान यांच्याकडून मागणी पूर्ण आश्वासन। धाराशिवमध्ये शिंदे सेनेकडून पूरग्रस्तांना 101 गीर गाईचं वाटप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने वाटप। सोलापूरमधील जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला अखेर यश, आंदोलकांच्या सगळ्या मागण्या मान्य करत साखर आयुक्तांचे जिल्हा प्रशासनाला आदेश तर उसाला 3,500 रुपये दर जाहीर करावा, अन्यथा कारखाने बंद पाडण्याचा दिला होता इशारा। सांगलीच्या जत तालुक्यातील संखमध्ये ग्रामस्थांचं बेमुदत आंदोलन, संख तालुका जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक, गेल्या 3 दिवसांपासून उपोषण सुरू। नागपुरातील यशवंत स्टेडियमवरती शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन, शालार्थ आयडी घोटाळ्याचा आरोप असलेल्या शिक्षकांचं वेतन थकवलं तर आंदोलनादरम्यान 2 ते 3 आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली, मागण्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून आंदोलक चांगलेच आक्रमक। भंडाऱ्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके यांना निलंबित करा, गोसे खुर्द प्रकल्प बाधितांची मागणी, आंदोलनकर्त्यांप्रती असंवेदनशील आणि उद्धट वर्तन केल्याचा फलके यांच्यावर आरोप। नाशिकमध्ये वृक्ष लागवडीच्या तयारीला सुरुवात, मंत्री महाजन यांच्या हस्ते उद्या वृक्ष लागवड केली जाणार। मखमलाबाद परिसरामध्ये पहिल्या टप्प्यात 500 झाडं लावली जाणार। हरित लवादा याचिकाकर्ते अॅडव्होकेट श्रीराम पिंगळे वृक्षांच्या पाहणीसाठी तपोवनमध्ये दाखल, तपोवन येथील वृक्षांच्या संदर्भात हरित लवादानं केली होती याचिका, यावेळेस पर्यावरण प्रेमींकडून श्रीराम पिंगळे यांचा सत्कार। नांदेडमधील माळेगाव यात्रेला 18 डिसेंबर पासून सुरुवात होणार, प्रशासनाकडून माळेगाव येथील खंडोबा यात्रेची जय्यत अशी तयारी सुरू। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी यात्रेसंदर्भात आढावा बैठकही घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या महाकाली मातेची प्राणप्रतिष्ठा होणार, सद्गुरू श्री गजानंद माऊलींचं भाविकांना उपस्थित राहण्याचं आवाहन। खामगाव ते शेगाव मार्गावरती गजानन महाराज उपासना केंद्राची पायी वारी, यंदा या पायी वारीचं 90 वर्ष असल्याचंही समोर। पायी वारीमध्ये 250 पेक्षा जास्त भाविक सहभागी, थेट अमेरिकेतून महिला भाविकांचा या पायी वारीमध्ये मोठा सहभाग।
जालन्यामध्ये 2 दिवसीय वारकरी संत साहित्य संमेलनाचं उद्घाटन। साहित्य संमेलनानिमित्त 2 दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल। वेगवेगळ्या वेशभूषा साकारत संत साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त असा सहभाग। रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये राम रावण युद्धाची अनोखी स्पर्धा। दत्तगुरू सेवा मंडळाच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन। 7 मंडळांचा स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त असा सहभाग। साताऱ्याच्या पुसेगावमधील सेवागिरी महाराजांच्या 78व्या पुण्यस्मरणानिमित्त यात्रेला सुरुवात। 14 ते 24 डिसेंबर दरम्यान यात्रा चालणार असून 18 डिसेंबर रोजी विविध स्पर्धा आणि कार्यक्रमही घेतले जाणार असल्याची माहिती। नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिव्हलला मोठ्या दिमाखात सुरुवात। देशभरातून जातिवंत अश्व यात्रेसाठी खरे या ठिकाणी दाखल। सोलापूरच्या करमाळ्यातील पातपुर्णीमध्ये श्री चांदणखोण बाबा महाराज 25व्या मूर्ती प्राणप्रतिष्ठे दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। भाविकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पहाटेपासूनच गर्दी। इचलकरंजी शहरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण। उद्या सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण होणार। भव्य आतषबाजी आणि लाईट शो पार पडणार असल्याची ही माहिती। मालवणच्या चिवला बीचवरती सागरी जलतरण स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेमध्ये 1500 स्पर्धकांचा सहभाग। स्पर्धा पाहण्यासाठी मालवणच्या चिवला बीचवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी। रत्नागिरीमध्ये INS ओल्ड विक्रांत जहाजाची 35 फूट प्रतिकृती। दी मॉडेल क्राफ्टच्या टीमनं अवघ्या 22 दिवसामध्ये विक्रांत जहाजाची प्रतिकृती तयार केली। विक्रांत जहाजाची ही भारतातील सर्वात मोठी आणि पहिली प्रतिकृती आहे। भोर तालुक्याच्या नरसापूरमधील श्री शिवाजी विद्यालयामध्ये शालेय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन। या विज्ञान प्रदर्शनामध्ये भोर आणि राजगड या तालुक्यातील 136 शाळांचा सहभाग। प्रदर्शनाला 6000 विद्यार्थ्यांचीही भेट। पिंपरी चिंचवड शहरातील कॅम्प परिसरामध्ये हॅपीनेस स्ट्रीटचं आयोजन। या उपक्रमामध्ये लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त असा सहभाग। यावेळेस विविध स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्या स्पर्धकांना बक्षिसांचंही वाटप करण्यात आलं। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील बोंडगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये बाल आनंद मेळावा संपन्न। विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहार कळावे या उद्देशाने मेळाव्याचं आयोजन। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील ताडकलस या ठिकाणी नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचं लोकार्पण। खासदार संजय जाधव यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ताडकलस ग्रामपंचायतीची ओळख। बुलढाण्याच्या शेगाव राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचा थाटामध्ये समारोप। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची कार्यक्रमाला उपस्थिती। जुन्नर तालुक्यातील खोडद गावच्या समृद्धी वामन हिची भारतीय वायुदलामध्ये फ्लाइंग ऑफिसर पदावरती नियुक्ती। समृद्धीचं गावकरी आणि नातेवाईकांकडून अभिनंदन आणि कौतुकही। डोंबिवलीमध्ये पहिलीच पॅरा स्टेट रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा रंगली। 9 जिल्ह्यांमधून 35 पॅरा खेळाडूंचा या स्पर्धेमध्ये सहभाग। वाशिममध्ये SMC इंग्लिश स्कूल आणि राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीनं ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त जनजागृती। यावेळेस अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा वापर, वीज बचत तसेच पर्यावरण संरक्षणाचं महत्त्व या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं। जळगावातील डांबुर्णीमध्ये भूजल व्यवस्थापन कार्यशाळेचं आयोजन। गावातील भूजल समस्या, शाश्वत भूजल व्यवस्थापनाबद्दल ग्रामस्थांना मार्गदर्शन। राज्यात 19 डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम असणार। पुढील आठवडाभर थंड हवेचा जोर कायम राहणार। पुण्यामध्ये थंडीचा जोर वाढला। पुण्यात तापमानाचा पारा 8.8 अंशांवर पोहोचला। पुणेकरांना थंडीचा कडाका सहन करावा लागणार। जळगाव जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस थंडीच्या प्रमाणामध्ये प्रचंड वाढ। मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर यासोबतच तापी पूर्णा शहरामध्ये संपूर्ण परिसरामध्ये थंडीचा कडाका वाढला। अमरावती शहर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांची 7 महिन्यातच बदली। राकेश ओला नवे पोलीस आयुक्त म्हणून उद्यापासून पदभार स्वीकारणार। नवनियुक्त CP राकेश ओला हे बॅच 2012चे IPS अधिकारी आहेत। वर्धा जिल्ह्यातून नवोदयच्या प्रवेश परीक्षेमध्ये 7744 विद्यार्थ्यांचा सहभाग। परीक्षेसाठी 8088 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, तर परीक्षेसाठी जिल्ह्यातील 23 केंद्रांवरती 95.62% विद्यार्थ्यांची उपस्थिती।
गोंदिया जिल्ह्यातील 9,916 विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षा दिली। 41 केंद्रांवरती पार पडली परीक्षा, तर 429 विद्यार्थ्यांची परीक्षेला दांडी। मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणमधील उड्डाणपुलाचं काम संथ गतीने सुरू, त्यामुळे आता वाहन चालकांना नाहक त्रास। सध्या सर्व्हिस रोडवरूनच वाहतूक सुरू। सोलापूरच्या दमाणी नगरमधील ऐतिहासिक पूल पाडण्यास सुरुवात। 150हून अधिक कामगारांकडून रेल्वे रुळावरील पुलाचं पाडकाम हाती। पुणे महापालिका खडकवासला ते हडपसर मेट्रोसाठी 66 ठिकाणी उड्डाणपूल फोडणार। पालिकेच्या प्रस्तावाला यावेळेस स्थायी समितीची मंजुरी। महापालिकेच्या नियोजनावरती नागरिकांकडून मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आता रेल्वे मार्गांनी जोडला जाणार। वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाचे आदेश। मंत्री नितेश राणे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय। या रेल्वे मार्गासाठी अंदाजे 3,411 कोटी रुपये खर्च अपेक्षित। गोंदिया जिल्ह्यातील 1,014 अंगणवाड्यांना वीज नसल्याचं समोर। शेजारच्या घरातून करावी लागते विजेची सोय। विजेची सोय नसल्यानं चिमुकल्यांना नाहक त्रास। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील केम या ठिकाणी साठवण तलावाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा स्थानिकांचा आरोप। चौकशी करून अधिकारी कंत्राटदार यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची नागरिकांची मागणी। अहिल्यानगरच्या केडगावमधील पाणी टंचाईवरती महापालिकेकडून तोडगा। केडगाव उपनगराला वाढीव 12 लाख लिटर पाणी पुरवठा केला जाणार। गेल्या 6 महिन्यांपासून केडगावला पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। अहिल्यानगर महापालिकेकडून ऐतिहासिक माळीवाडा वेस पाडण्यासंदर्भात कार्यवाही रद्द। नागरिकांकडून फटाके फोडत पेढे भरवून आनंदोत्सव साजरा। जळगावच्या यावली येथील लोक अदालतीमध्ये 606 प्रकरणांचा निपटारा, तर 1,24,00,000ची वसुली। सोलापूरच्या कोरडूवाडीतील स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त। वखार महामंडळाच्या गोदामात 29 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन। मालेगावमधील आक्रोश मोर्चा दरम्यान न्यायालयामध्ये गोंधळ घालणाऱ्या तिघांना अटक। 250 लोकांवर छावणी पोलिसात गुन्हा दाखल। डोंगराळे चिमुकली अत्याचार प्रकरणानंतर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। पुण्यातील राजगुरुनगरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली। हजारो लिटर पाणी वाया जात असून संपूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी। याच पाण्याचा वापर गाडी धुण्यासाठी करत असल्यानं नागरिकांची मोठी गर्दी। परभणी वाहतूक पोलिसांची कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सर्सवर कारवाई। सायलेन्सर जप्त करत वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई। पीएमपी प्रवासातील त्रुटी आणि इतर समस्या डेपोला कळवल्या जाव्यात। पुणे पीएमपी अध्यक्षांच्या सूचना। पुणे फील्ड वीक नावाने पीएमपीने सुरू केलेला आहे नवा उपक्रम। नाशिकच्या सिन्नरमध्ये हॉटेल मॅनेजरला खंडणीसाठी धमकी। हॉटेल व्यवस्थापकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। अधिक तपास सुरू। धाराशिवच्या उमरग्यामध्ये सराफा दुकान फोडून 9 लाखांची चांदी लंपास। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। शहरातील व्यापाऱ्यांकडून पोलिसांकडे गस्त वाढवण्याची मागणी।